जर तुला 2025ला समराईज करायचं असेल तर तू कसं करशील? प्रायमरीली पॉडकास्ट करत होतो आणि देन वी डिसाइडेड की आपण लाईव्ह शोज करू शकतो. देन वी डिसाइडेड की अरे लोकांना आपल्याकडनं डिजिटल मार्केटिंगचा ॲडवाईस पण हवाय, वर्कशॉप्स पण करूया. आणि असं करता करता आपण 6 लाईव्ह शो केले, 5 वर्कशॉप्स केले. मॅनिफेस्ट केलेल्या भरपूर गोष्टी सगळ्या केल्या असं मला तरी वाटतं आतापर्यंत. त्यानंतर मोठे मोठे लोक आले, अशोक मामा आले, त्यानंतर सई तामनकर, त्याच्या आधी नाना पाटेकर येऊन गेले होते. त्यामुळे एकदम फुल फिट मस्त झालेलं आहे वर्ष. आता आम्ही टीममध्ये आहोत, पण ती जी एवढी छान माहिती मिळाली ना, त्याच्यामुळे खूप ज्ञानामध्ये भर पडला. एडिटिंगमध्ये खूपच गोष्टी आपण एक्सप्लोअर केल्या ह्यावर्षी. AI थ्रू आपण काही गोष्टी इझी करायची म्हणजे ट्राय केल्या. बिग शाउट आउट टू रामेश्वर, कारण त्याने खूप क्रिएटिव्हली गोष्टी ऍड केल्या. त्याने एक लँग्वेज सेट केली. तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी लोकांनी आपल्याबरोबर खूप इंटरॅक्ट केलंय. तर यावर्षी आपण 5 लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार पाडला. आता 6 लाख प्लस आहेत. यूट्यूब बघायला गेलं तर वर्षभरात आपल्याला 94.16 मिलियन लोकांनी बघितलंय. वॉच टाईम आपला 4.79 मिलियन आवर्सचा आहे. इतके तास आपल्याला लोक बघतायत. हे जे काय बोलून तिने भीती नाही देण्याचं काम केलंय, एवढे लाख आणि मिलियन लोक बघताय, ते हे ऐकून खूपच भारी वाटलेलं आहे. ब्रँड्सने ऐकलं ना किती लाख लोक बघतात. हो, हे माझा ईमेल आयडी देते मी कॉमेंट्स मध्ये. आय थिंक 2025 अमुकतमुकसाठी इम्प्रूव्हमेंटचं वर्ष म्हणायला हरकत नाही. म्हणजे यावर्षी खूप इम्प्रूव्हमेंट झालं आपल्याकडे. म्हणजे आपण फायनली फोनवरनं कॅमेराकडे शिफ्ट झालो, स्टुडिओत बदल केले, आपल्याकडे फुल टाईम कॅमेरा मॅनेज करायला कोणीतरी व्यक्ती आली. नाही तर मग कुणीतरी कॅमेरावर बसतंय, रेकॉर्ड करतंय, मीच साऊंड करतोय, कुणीतरी, हे असं सगळं जे चाललेलं तर ते आता थोडंसं स्ट्रीमलाईन झालं. इम्प्रूव्हमेंट्स खूप गोष्टी करता आल्या. या वर्षीचं एक मला वाटतं हायलाईट होतं की आपण ट्रिपला जाऊन आलो, आपल्या फायनली सगळेजण कुठेतरी बाहेर गेलो. खूप ब्रँड सोबत कामं करता आली, रेग्युलरली त्यांना पण त्यांचा फीडबॅक आपल्याला इन्कॉर्पोरेट करता आला. तर ओव्हरऑल खूपच चांगलं वर्ष होतं असं म्हणायला हरकत नाही.